वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये साधारण माझ्याकडे 60-65 कलर कॉम्बिनेशन असतात। ह्याची आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 11,500। माझ्याकडे आता 20 ते 30 25 ते 30 कलर अवेलेबल आहेत। आता ह्या पैठणीमध्ये तुम्हाला 14 मोर दिसतील। 14 मोर आहेत। वाव। ही जी आहे ही पॉवरलूमची मुनी आहे, पण तुम्हाला ओळखता येणं कठीण आहे की ही हँडलूम आहे की पॉवरलूम। याच्यामध्ये आमच्याकडे अनेक प्रकारचे पल्लू असतात ताई। आणि हे तुम्ही कस्टमाइज पण करता? कस्टमाइज तुम्ही म्हटलं ना तुमचा चेहरा त्या पल्लूवर पाहिजे, मी हुबेहूब काढून देईन। पल्लू हा फार सुंदर पल्लू आहे ताई, फारच सुंदर। मी खरंच, आणि हा खरंच रेअर आहे, हा ब्रॉकेट पैठणी मध्ये असतो, सहज मिळत नाही, खरंच सहज मिळत नाही। हा पल्लू आहे म्हणून आम्ही याची किंमत वाढवली नाहीये, आहे तीच किंमत आहे। क्या बात आहे। सो ही 1,10,000ची आहे, पण ती इतकी गोड आहे। सो हा दुपट्टा आहे, काय स्टार्टिंग रेंज आहे दुपट्ट्याची? प्युअर सिल्क आहे, 6-7 हजार। ओके, सो प्युअर सिल्क दुपट्टा ॲज युजल तुम्हाला माहिती आहे महाग असतो। हा पैठणीचा एक आणखीन एक दुपट्ट्याचा प्रकार, तुम्ही याची कुर्ती पण शिवू शकता। माझ्याकडे इरकल आहे, गडवाल आहे, कांजीवरम आहे, पटोला आहे, बंदेज आहे, असे वेगवेगळे साड्यांचे प्रकार आहेत। की समजा तुमच्याकडे एखादी जुनी पैठणी आहे जिचं ब्लाउज विरलंय किंवा होत नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे ती पैठणी आणून द्या, आम्ही ॲज इट इज तुम्हाला सेम ब्लाउज पीस तयार करून देऊ। कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली। आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते, असंच एक हटके ठिकाण आज तुझ्यासाठी शोधून काढलंय। जरतारीच्या पदरावरती मोर नाचरा हवा असं म्हटल्यावरती पैठणी आठवते, आणि पैठणी आपल्या कपाटात हवीच असं प्रत्येकीला वाटते। कितीही पैठणी घेतल्या तरी त्या कमीच वाटतात, पण ती पैठणी खरी कशी ओळखावी, ती हँडलूम आहे पॉवरलूम आहे हे कसं ओळखावं, किंवा त्याची बाजार भावापेक्षा कमी पैशात ती कुठे मिळेल का, हे सगळे प्रश्न आज मी सोडवणार आहे। बाजार भावापेक्षा कमी अगदी उत्तम क्वालिटीची येवल्याची प्युअर पैठणी एका ठिकाणी मिळते, आणि त्याचं कलेक्शन इतकं सुंदर आहे की घेशील तेवढ्या पैठणी तिकडे आहेत, त्याचे पदर वेगळे आहेत, अनोखं असं सगळं असणार आहे। सो आपण कुठे आलो आहोत? सो आपण आहोत अभ्युदय नगर मध्ये। सुरुवातीलाच तुला सांगते त्याचं नाव आहे काकड पैठणी, पण जरा इकडे आल्यावरती तू गोंधळू शकते, म्हणून सुरुवातीला तिथे कसं जायचं ते बघणार आहोत आणि नंतर ते एक्सप्लोर करणार आहोत। सो अभ्युदय नगर मध्ये आल्यानंतर बिल्डिंग क्रमांक 26 बिल्डिंगचा नंबर आहे, 26 नंबर बिल्डिंगच्या इथे तुला यायचं आहे, आणि तिकडे सेकंड फ्लोर वरती दुसऱ्या माळ्यावरती ते आहे। त्यांचं घर आहे छोटंसं, पण तिकडेच त्यांनी त्यांचा तो बिझनेस सेटअप केलाय। त्यामुळे काय कलेक्शन आहे, खरंच त्यांच्याकडे इतक्या अप्रतिम पैठणी मिळतात का? चल पाहूयात। तर जसं मी म्हणाले तसं की सेकंड फ्लोअरला आल्यावरती समोर तुम्हाला साईन दिसेल येवला पैठणी म्हणून, त्यामुळे तुम्हाला कळलेलं असेल की तुम्ही अस्सल ठिकाणी पोहोचलेले आहात। आणि मग तिकडे तुम्हाला अगदी छोटंसं जागा आहे, पण तिथे मिळणारं कलेक्शन हे मोठ्या जागेलाही लाजवेल असं मला कळलेलं आहे। सो खरं आहे का ते? चल पाहूयात। जरतारीच्या पदरावरती मोर नाचरा हवा असं म्हटल्या डोळ्यासमोर येते ती पैठणी, आणि आता महाराष्ट्राची महाराणी असं म्हटलं तर पैठणी। प्रत्येकीला वाटतं आपल्या कपाटात एक तरी पैठणी हवीच, आणि ती पैठणी प्युअर कुठे मिळणार, कारण की आजकाल बाजारात इतक्या सेमी पैठणीज किंवा प्युअर सारख्या दिसणाऱ्या पैठणी मिळतात ना की आपणच कन्फ्यूज होऊन जातो। म्हणून हे कन्फ्युजन दूर करायला मी आले, तुम्हाला माहिती आहे, काकड पैठणीज मध्ये, आणि तिथे त्यांचं कलेक्शन पाहून मी थक्क झालेत। सो प्रवीण दादा आहेत माझ्यासोबत, थँक्यू सो मच एकतर आम्हाला इथे वेलकम केलं इतकं छान पद्धतीने, आणि त्यांचं कलेक्शन बघून तर मी रमले आहे। खरं तर इकडे किती वर्ष जुना आहे हा ब्रँड? आज आम्ही ह्या ठिकाणी 6 वर्ष करतोय। ह्या आधी आम्ही तयार करून फक्त व्यापाऱ्यांना देत होतो, रिटेल ह्या इथे चालू करून 6 वर्ष झाले। ओके, सो रिटेल मध्ये 6 वर्ष आहेत, पण होलसेल त्यांचं बरेच वर्ष आहेत, पिढ्यानपिढ्या ते लोक हेच करतात। त्यामुळे थम्स अप आहेत, म्हणजे क्वालिटी प्युअर, आणि त्याची क्वालिटी बद्दल अजिबात विचार करू नका, बिनदिक्कतपणे तुम्ही येऊ शकता। हे मी सुरुवातीलाच सांगते, कारण की गेला बराच वेळ मी त्यांच्या फक्त साड्यांना न्याहाळत होते, बाकी मी काही केलेलं नाहीये। त्यामुळे असं आपण बघूया काय रेंजेस आहेत, काय त्यांचं कलेक्शन आहे। मी तर फार उत्सुक आहे, आणि तुम्हाला दाखवायला तर मी अजून उत्सुक आहे, कारण की तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इतकं सुंदर कलेक्शन मिळणार आहे ना की तुम्ही नक्की मला नेहमी जसं कमेंट्समध्ये प्रेम देतात तसं देणार आहेत। सो काय स्टार्टिंग रेंज आहे, म्हणजे पैठणी नाही, जनरली प्युअर आपल्याकडे ना
अनेक प्रकारच्या महाराष्ट्रीयन पारंपरिक साड्या आहेत. ओके. उदाहरणार्थ नारायणपेठ, जिजामाता, पेशवाई, पैठणी असे एक 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 प्रकार आहेत. क्या बात आहे. मी सुरुवात तुम्हाला एक नारायणपेठ पासून करतो, ज्याची आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 3200 रुपये. ओ 3200 म्हणजे खरंच खूपच. हा हा, पहिलीच साडी अशी काढली आहे ना की जेणेकरून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. हो हो, सुंदर अशी नारायणपेठ. आणि नारायणपेठ सुद्धा फारच महाराष्ट्राची पारंपरिक साडी आहे. खरं तर जशी पैठणी प्रत्येकीला हवी असते तशी नारायणपेठ सुद्धा एक तरी तुमच्या कपाटात असायलाच पाहिजे. आणि आता जर मी इथे आली तर काकड पैठणी मधून घ्या, कारण की 3200 ही रेंज तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ही मी तुम्हाला हमी देते खरं तर. आणि ह्यात कलर्स बरेच असतील ना? हो हो, हे काय समोर आहे, त्याच्या पाठीमागे सुद्धा आहे. ओके. सो कलर, आणि जर कोणाला हवा असेल एखाद्या कलर मध्ये पाहिजे त्या कलर मध्ये आम्ही तयार करून देऊ. आमच्याकडे जवळपास याच्यामध्ये 90 कलर असतात. 90 कलर, त्यामुळे तुम्हाला हवा तो कलर मिळणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कस्टमाइज, त्यांची काय खासियत आहे माहितीये का, ते कस्टमाइज करून देतात बिकॉज ते स्वतः हे सगळं बनवतात. त्यामुळे कलरचं काही टेन्शन नाही, पाहिजे तो कलर. तुम्हाला एक विषय सांगतो ताई, की समजा तुमच्याकडे एखादी जुनी पैठणी आहे जिचं ब्लाउज विरलंय किंवा होत नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे ती पैठणी आणून द्या. आम्ही ॲज इट इज तुम्हाला सेम ब्लाउज पीस तयार करून देऊ आणि त्याचे पैसे आम्ही तुम्हाला तयार करून देतो किंवा तुमच्या पैठणीचे पैसे वाचवतो. म्हणून आम्ही पैसे जास्त नाही घेणार. आमचा जो खर्च आणि आमचा जो व्यावसायिक आम्हाला जो बेनिफिट लागतो तेवढेच पैसे आम्ही घेऊ. सो मराठी माणूस एखादे छान काम करतो आणि इतकी छान छान कलेक्शन आहे, सर कशाला वाट बघूच नका, अगदी सुरुवातीपासूनच मी सांगते. आता ही आपली पारंपरिकच आहे. ह्या साडीचं नाव आहे पेशवाई. येस. हिची आपल्याकडे रेंज आहे 3400 रुपये. आहा. सो पेशवाई शक्यतो अनेकदा ही नऊवार मध्ये हवी असते, भरपूर वेळेला नवरीला हवी असते असं म्हटलं जातं. आणि हा बघा पदर बघा, छान असे मोर आहेत. आणि हे जे आहे ना, हे त्याचे फारच खासियत आहे. जेव्हा तो एक आपण म्हणतो ऑम्ब्रा फील किंवा ते डबल कलरचा जो कलर खाली हे ब्लीड होत जातो किंवा तो छान असा पसरत जातो ना, आणि ही त्याची बॉर्डर बघा, खूप प्युअर. आणि ज्या महिलांना बॉर्डर अशी बोचणारी नको मग त्यांच्यासाठी ही रेशम बॉर्डर आहे. ही खूप सॉफ्ट असते, तुम्ही अशी अगदी प्रेस करून बघितली तरी अगदी सॉफ्ट बॉर्डर आहे. हे बघा. सो ही जी पेशवाई आहे ना, ती फार साधी साधी नाजूक तरीही ती उठून दिसणारी अशी त्याची खासियत असते. आणि ह्यांची रेंज जसं मी म्हणते त्यात सुद्धा बरेच कलर्स आहेत. जर इथे पाहिलं तर कलर तुम्ही मागाल तो कलर मिळेल. आणि या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे कलर्स आहेत. त्यामुळे कलर्स बाबतीत तर तुम्ही विचार करूच नका, प्राइस बाबतीतही विचार करू नका. आता मी तुम्हाला आणखीन एक साडी दाखवतो जी आपल्या छत्रपती महाराजांपासून चालत आलेले आहे, शिवाजी महाराजांपासून. त्या साडीचं नाव आहे जिजामाता. आता ह्या साड्या तुम्हाला शक्यतो फार कठीण आहे मिळणं. ह्या साडीवरती असा हा डॉलर बुट्टा आम्ही दिलेला आहे. ही पारंपरिक बॉर्डर आहे. ही बॉर्डर अशीच वर्षानुवर्ष अशीच सुरू आहे. बरोबर. आणि हा जो पल्लू आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही पल्लू हा आमचा स्वतः आम्ही ऍड केलेला आहे. थोडासा त्याला रिच पण दिसते मला बुट्टी त्याच्यात. येस. सो वाव. सो बघा, त्यांनी एक थोडासा त्याला एक वेगळा टच दिलेला आहे. नेहमीच्या आपली जी जिजामाता असते आणि जिजामाताची बॉर्डर आहे ना, ती त्याची खासियत आहे. जशी पैठणी बॉर्डर ही त्याची स्पेशालिटी आहे किंवा पैठणी बॉर्डर ही ओळख बनली आहे, तशी जिजामाताची जी बॉर्डर आहे ती ओळख. आणि ही कायम छोटीच असते. जिजामाता साडी मिळणं फार डिफिकल्ट जातं. शोधताना त्या प्युअर मिळत नाहीत, त्या फार शोधाव्या लागतात. आणि कलर्स तर त्याच्यात म्हणजे मिळाली तर कलर मिळताना मुश्किल होते. तुम्हाला सांगू ताई, ह्याच्यामध्ये आमच्याकडे आता साधारण एक इथे 18 कलर शिल्लक आहेत. साधारण 25 ते 30 कलर कॉम्बिनेशन असतात. वाह. कसं काही साड्या विकल्या जातात तर त्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला सगळा स्टॉक अवेलेबल होणं कठीण आहे. तुम्हाला हवा असेल कलर, पण 25 एक कलर ते पण जिजामातामध्ये मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल एका दुकानात. म्हणजे मी स्वतः फार शोधलेली आहे ती साडी, त्यामुळे मला माहिती आहे. आता ही आहे एक प्युअर सिल्क स्टार्टिंग रेंजची पैठणी. काही महिलांना साधारण बॉर्डर आहे ना, ही साधारण अशी मीडियम लागते.
फार मोठी बॉर्डर नकोय, तर मग त्या महिला ह्या पैठणीमध्ये जातात. आणि ह्या पैठणीचा जो पल्लू आहे तो एका रंगामध्ये गोल्डन मध्ये आहे. ओके ओके. तिचा ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट प्लेन. येस. तुम्हाला बॉर्डर ज्या रंगाची आहे त्या रंगाचा ब्लाउज मिळणार. येस. ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे साधारण 50 ते 60 कलर अवेलेबल असतात. 50 ते 60 कलर. आणि काय आहे स्टार्टिंग रेंज? 6,500 रुपये. याच्यावरती हे शोल्डर मोर सुद्धा आहेत. हा. सो बघा, हे बघा, हे जे शोल्डर मोर आहेत ते आहेत. जर तुम्ही बघितले तर मी म्हणते की जरतारीच्या पदरावरती मोर नाचरा हवा म्हटल्यावर जर पैठणी डोळ्यासमोर आली नाही तर नवलच आहे. आणि त्यात जर अशा छान छान, आणि याची रेंजही छान आहे. म्हणजे अनेकदा असं म्हणतं की पैठणी घ्यायला जाताना बरेच प्रश्न मनात असतात. माझ्याही मनात अनेकदा ते असतात. कितीही पैठणी घेतल्या तरी त्या कमीच असतात. पण जर तुम्हाला सुरुवातीला, म्हणजे जर कोण पहिल्यांदा पैठणी घेत असेल आणि त्यांना जर फार इन्व्हेस्ट करायचं नसेल, त्यांना असं वाटत असेल की मी किती पैसे इन्व्हेस्ट करू किंवा मी इतके पैसे आता इन्व्हेस्ट करू की नको, तर हे बघा, ही जी रेंज आहे ही तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ही इथना घेतली तर मी तर तुम्हाला डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास करते, बिकॉज मी बघते. आणि त्याचं पोत, साडीची जी पोत आहे ना त्याच्यावर ना त्याची क्वालिटी कळते. सो ह्यांची जी पोत आहे ती इतकी सुंदर आहे. ही पारंपरिक बुट्टी आहे. ही जी पैठणीची बुट्टी आहे ही पारंपरिक आहे. आता पैठणीमध्ये बरेच प्रकार मिळतात, पण सुरुवातीला जर तुम्ही बघितले तर एक पारंपरिक त्याची जी पोत किंवा जी पद्धत होती ना ती ही होती. आणि ती त्यांच्याकडे त्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यात कलर्स उपलब्ध आहेत. तुम्ही हमखास डोळे बंद करून एवढे तर नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. एक लक्षपूर्वक मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. ही पैठणी प्युअर सिल्क आहे. येस. पण ही पॉवर लूमची आहे. तुमचा गैरसमज नको व्हायला की यांच्याकडे पैठणी की हे पॉवर लूमची हँडलूमची सांगून पॉवर लूमची विकतात. हँडलूमच्या पैठणी आल्या की मी तुम्हाला सांगेल, पण हँडलूमच्या पैठण्यांची किंमत मजुरी जास्त असल्यामुळे त्याची कॉस्ट थोडी पॉवर लूम पेक्षा पुढे जास्त असते, थोडी जास्त असते. पण अगेन जसं मी म्हणते तसं की तुम्ही पण ही पण जर तुम्ही बघितलीत तर ही तुम्हाला कुठेही पॉवर लूमची आहे अशी वाटणार नाही. खरं तर मला स्वतःला ती त्याचं पॉवरलूम आणि बघा पॉवरलूम आणि हँडलूम काही फार ती साडी चुकीची आणि ही साडी बरोबर असं काहीही नसतं. त्याच्या बनण्याची पद्धत तशी असते. पॉवरलूम म्हणजे मशीनवरती बनवलेली साडी आणि हँडलूम म्हणजे हातमागाची, जे आपण बघतो की वीव केली जाते, प्रत्येक धागा हा वीव केला जातो, ती असते हँडलूम साडी. आणि म्हणून ती थोडीशी त्याची रेंज जास्त असते, कारण की त्याला बनायला तेवढा वेळ. किती वेळ लागतो साधारण एक हँडलूम? साधारण 15 दिवस. बेसिक स्टार्टिंग 15 दिवसापासून होते बघा. मग त्याच्यात तुम्ही जसं वर्क वाढवत जाल तशी त्याची वेळ आणि किंमत वाढत जाते. सो आपण घेताना साडी अवघ्या काही तासात घेतो, अवघ्या काही वेळात घेतो आणि ती बनायला 15 दिवस तरी मिनिमम लागतात. म्हणजे ती मेहनत असते, तेवढे तास असतात, त्याच्यावरचा तो धागा, ती सगळी कलाकुसर असते. म्हणून त्या साडीची किंमत त्या रेंजमध्ये जाते. आणि पैठणी म्हटल्यावरती जर हातमागाची असेल तर ती रेंज असणारच ना राव. आता ही आहे पॉवरलूमची. येस. बॉटल ग्रीन कलर आहे आणि लाल कलरची बॉर्डर आहे. तो पल्लू आहे. हा जो हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते इतक्या वेळा आपण बघितलं असेल, पण हे कॉम्बिनेशन कधीही जुनं होणार नाही. हे कॉम्बिनेशन कधीही आउट ऑफ फॅशन होणार नाही. एक तरी हे कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या कपाटात हवं असेल असं वाटतं. त्यामुळे ह्या आतापर्यंत आपण ज्या बघतोय त्या आहेत पॉवरलूम. आता आपण हँडलूम कडे वळतोय. नाही, अजून मी हँडलूम आले की सांगेन. आता ह्याच्यामध्ये आता जे दाखवले त्याच्यामध्ये माझ्याकडे कलर बघा, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये साधारण माझ्याकडे 60-65 कलर कॉम्बिनेशन असतात. वाव. मी एक काढतेय फक्त. हा कलर कॉम्बिनेशन बघा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला अगदी रेअर आहे. किती वेगळं आहे हे कॉम्बिनेशन. म्हणजे ॲक्वा ब्लू फ्रेश असा आणि त्याला पर्पल व्हायलेट कॉम्बिनेशन इज वाव. ही सुद्धा पॉवरलूमची आहे. हातमागावरच्या आल्या की मी तुम्हाला तसं सांगेन. येस. सो आपण पॉवरलूम बघतोय. सो जर तुम्हाला थोडंसं जसं मी म्हणते तसं की पहिली इन्व्हेस्टमेंट आहे, थोडं कमी मध्ये हवं आहे, बघायचंय, शुअर नाही आहात, तर मग तुम्ही करू शकता ही इन्व्हेस्टमेंट. ही सुद्धा पॉवरलूम आहे. येस. पण ह्याच्यामध्ये काय केलंय की ही जी बॉर्डर आहे ही साईज थोडी मोठी केली. ह्याला कडियाल बॉर्डर म्हणतात. कडियाल. आणि ह्याच्यामध्ये जो बुट्टा आहे तो मीनाकारीचा बुट्टा आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही बोट फिरून बघा, ही बॉर्डर ही त्याला वेगळी असते. ओके. सो अच्छा.
ती बॉर्डर वेगळी वीव केली गेली आहे, म्हणजे ती बॉर्डर वेगळी हे. ओके, त्याच्यामुळे ती बॉर्डर उठून दिसते. राईट राईट. ऍक्च्युली हातमागावरच्या पैठण्यांमध्ये काय होतं की हा धागा आणि हा धागा एकमेकात मिक्स होतात, मग ती बॉर्डर थोडीशी डल होते. काही महिला काय म्हणतात की अरे हिची बॉर्डर डल आहे, ही नको. पण हातमाग आणि पॉवरलूम त्याच्यामध्ये हाच फरक येतो की पॉवरलूम मध्ये तुम्हाला ही जी बॉर्डर आहे ती उठावदार मिळते. हा राईट. सो ती एक वेगळेपण आहे. म्हणजे जर तुम्हाला थोडीशी पॉवरलूम मध्ये उठा म्हणजे थोडीशी स्टँड आउट वाली बॉर्डर हवी असेल ना, तर तुम्ही मग ती पॉवरलूम, आणि ती बॉर्डर मोठी आहे, त्याला कडियाल बॉर्डर म्हणतात, ती रेग्युलर बॉर्डर पेक्षा मोठी येते. हा हा, क्या बात आहे. म्हणजे आता ही प्युअर हातमागावरची आहे. उघडल्या साडीच्या प्रेमात पडला नाहीत तर मी काही हरेन. आणि हिचा जो पल्लू आहे तो साधारण ह्या 6 मोरांचा आहे. ह्याच्यात 12 पंजो दिलेले असतात असे वर खाली, आणि पल्लूची साईज छोटी असते. हिची आपल्याकडे हातमागावरची स्टार्टिंग रेंज आहे 11,500. ओके. अनेक महिला मला फोन करून विचारतात की तुमच्याकडे पैठणीची स्टार्टिंग काय, पण ती कशामध्ये तुम्हाला हवी आहे ते तुम्ही आम्हाला विचारा. हातमाग पाहिजे, पॉवरलूम पाहिजे. बरोबर आहे. सो तुम्ही जर फोन करणार असाल, तुम्ही जर इथे कनेक्ट होणार असाल, याल तर तुम्ही नक्कीच 3-4 साड्या घेऊन जाल. पण जर तुम्हाला यायला जमणार नसेल आणि फोनवरती कनेक्ट होणार असाल तर प्लीज तुम्हाला काय तुमची रिक्वायरमेंट आहे ती प्लीज सांगा त्यांना. हा हा, काय साडी आहे, प्रेमात. तुम्हाला ही साडी ना, तुम्ही किती मोठ्या व्यापाऱ्याकडे जा महाराष्ट्रातल्या, तुम्हाला ह्या सिंगल पल्लूच्या साड्या मिळतात का आणि किती मिळतात ऍट ए टाइम, आणि आज माझ्याकडे किती अवेलेबल आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. सो ही कलर कार्ड रे सिंगल पदर जो आहे, म्हणजे हा मोराचा जे सिंगल पदर आहे ते शक्यतो मिळणं थोडं डिफिकल्ट झालं आणि मिळत नाहीयेत तेवढ्या त्या बाजारात. पण ह्यांच्याकडे त्या मिळतच नाहीयेत, तर त्यांच्याकडे बघा कलर्स व्हेरिएशन बघा, आणि त्याची रेंज तर त्यांनी सांगितली आहे. अगदी सुंदर अशी रेंज आहे. हा 101 कलर आहे. किती सुंदर आहे हा कलर. सिंगल पल्लू पैठण्या बाजारात कुठेही मिळत नाही. येस. सो ह्या पारंपरिक आहेत, अगदी पारंपरिक लुकच्या पैठणी आहेत. आता बरेच त्याच्यामध्ये ऑप्शन्स यायला लागले आहेत, कलर्स येत आहेत, मग त्याच्यात मिक्स अँड मॅच येत आहे. ह्या साडीमध्ये तुम्हाला पल्लू पूर्ण दिसून येईल. हो 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 हो. सो हा बघा आंबा कलर आहे, प्रॉपर असा आंब्याचा सीझन चालू आहे. पल्लूची साईज ही साधारण एवढी आहे. येस. सो पदर छोटा असतो, म्हणजे पदराची जी डिझाईन असते, पदर छोटा नसतो. तुम्ही म्हणाल पदर छोटा, नाही नाही, पदराची जी डिझाईन असते शक्यतो ती थोडीशी एवढीच असते, म्हणजे एक शक्यतो एवढा पॅच असतो, पण ही पारंपरिक डिझाईन आहे. तर ह्यावरती 6 मोर असतात. येस, 6 मोर, 3 मोराचे जोड असतात. येस. ह्याची आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 11,500. माझ्याकडे आता 25 ते 30 कलर अवेलेबल आहेत, पण ह्या साड्या तुम्ही इतर तुम्हाला कुठेही मिळणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी मिळणार नाही. आणि अच्छा, जाता ही साडी संपण्याच्या आधी एक गोष्ट आहे, म्हणजे जी बरेच वेळेला मी, म्हणजे आता ते एक्सपर्ट आहे त्यांच्या तोंडूनच ऐकूया आपण. अनेकदा असं म्हटलं जातं की असे जेव्हा विविंग येतं किंवा हे असे धागे येतात मध्ये, हे जे आलेले आहेत, त्या अनेक महिलांना असं वाटतं की अरे आम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट केले आणि असा धागा दिसतोय, तो धागा मध्ये आलाय, ही डिफेक्टिव्ह आहे. ही अडचण अनेकदा आम्हाला येते, कारण की कधी कधी ग्राहक पहिल्यांदा पैठणी घेत असतो आणि त्याला पैठणीतली तेवढी माहिती नसते. पण ही हातमागावरच्या पैठणीची ओळख आहे. सो कुठल्याही हँडलूम साडीची ही खरं तर ओळख आहे की वीव करताना ते धागे, बिकॉज ते हाताने केलेले असतात, ती हाताची विविंग असते, ते धागे दिसतात, आणि ती त्याची खासियत, त्याची ब्युटी आहे ऍक्च्युली. हे बघा एवढे सगळे कलर, तुम्हाला ब्लॅक कलर दाखवतो बघा. काळ्या साडीचं जे काय एक प्रेम आहे ते काही कधी जाणार नाही. आणि आहा हा, काळी पैठणी कसली सुंदर आहे ही, आणि त्यांची रेंज सुंदर आहे. बाजार भावापेक्षा जर तुम्ही कम्पेअर केलं तर नक्कीच तुम्हाला, आणि ही पारंपरिक ह्या अशा पैठणी खरंच आता बघायला मिळत नाही, बिकॉज आता नवीन पॅटर्नच्या त्याच्यामध्ये वेगळेपण असं सगळं येत आहे. पण तरीही जी पारंपरिक पैठणी आहे ती अजूनही आउट फॅशन होणार नाही आहे. तो बघा ते जे मोर आहेत ते 25 ते 30 कलर माझ्याकडे ऍट ए टाइम अवेलेबल असतात. काय हवंय अजून यार? आता ही मी मुद्दामून तुम्हाला एक वेगळ्या कलरची पैठणी काढली. नाही, खूप सुंदर कलर आहे. बॉर्डर तर बघा तुम्ही काय सुंदर, आणि क्या कॉम्बिनेशन, सुंदर कॉम्बिनेशन, छान अशी प्रॉपर. आता ह्या पैठणीमध्ये तुम्हाला 14 मोर दिसतील. 14 मोर आहेत.
वाव, म्हणजे हा पल्लूची साईज आता ही अशी मोठी झाली. येस. सो 7 मोऱ्यांच्या जोड्या आहेत खरं तर, त्यामुळे 14 मोर आहेत. आणि हा जो पदर आहे तो मोठा झाला. म्हणजे मगाशी जेव्हा आपण बघितलं तसं त्याचं जर तुम्ही पाहिलं तर तो पदर आणि ह्या पदरचा मग तो मोठे, म्हणून ती पदराची साईज छोटी होती असं आपण म्हटलं. ऍक्च्युली तो जो मगाचा 6 मोरांचा पदर आहे ना, ते ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना ना ठेवायला परवडत नाही. त्याचं प्रोडक्शन कारीगर लोकांनी बंद करायच्या आसपास आहेत आणि व्यापारी सुद्धा ते ठेवायला मागत नाही, कारण ते परवडतच नाही. पण आम्ही ठेवतो, काय आमचा कसा हा विणकामाचा व्यवसाय, विणकरच असल्यामुळे तुम्हाला आम्ही हे सगळे अवेलेबल करून ते सगळं बनवत असल्यामुळे त्यांना ते फारच चांगलं त्यांना माहिती आहे त्या सगळ्यातलं. आता प्रत्येकात कलर आहेत, आपण जे मगासपासून बघतोय त्याच्यात प्रत्येकामध्ये बरेच कलर ऑप्शन्स आहेत. आता ही पैठणी ताई तुम्ही एक शोल्डरवर घेऊन बघा. येस. हिला हे असे शोल्डर मोर दिलेले आहेत आणि त्याच्यावरती मोराचाच बुट्टा दिलेला आहे. बुट्ट्याची साईज आहे ना ती मोठी आहे. हो ऍक्च्युली. सो जवळजवळ ही आणि ही जी छोटी आहे ती छोटी. आणि बघा जर 2 हे जे आहेत ते शोल्डर मोर आहेत, जर जे सरळ दिसत आहेत ते आपल्या शोल्डर वरती जेव्हा तो पदर असा खांद्यावरती लहरात आहे तेव्हा ते छान असे मोर त्याच्यावरती दिसणार आहेत. त्यामुळे त्याचा जो फील आहे तो जो रिच पैठणीचा फील आहे. आणि ही थोडी वेगळी आहे बिकॉज त्याचे बुट्टे जे आहेत ते मोर बुट्टे आहेत, ते मोठे बुट्टे आहेत. त्याची बॉर्डर थोडी मोठी आहे जर तुम्ही पाहिलेत तर. सो येस. आणि एक मला तुम्हाला माहिती द्यायची आहे. येस. म्हणजे कदाचित तुम्हाला असेल पण अनेक ग्राहकांना कधी कधी माहिती कमी असते. तर पैठणी घेताना ना ग्राहक काय करतो, पैठणीची पाठची बाजू अशी ओपन करून टाकतो आणि मग त्यांना हे असे धागे दिसले ना त्यांना वाटतं अरे नाही ही पॉवरलूमची आहे, पण तसं नसतं. आता ह्याचा हा जो गोल्डन प्रकार आहे ना, ह्याच्यात तुम्हाला बॅक साईडला कुठेही धागे नाही दिसणार. बरोबर. ही हातमागावरची पैठणी आहे, पण त्याच्या पल्लूचं वर्क आहे ते जॅकेट वर्क आहे. अच्छा. कारण ते खूप बारीक सूक्ष्म वर्क आहे. बघा ना पल्लू, हे बघा. सो तुम्ही जवळून बघितलं तर अनेकदा सध्या जर तुम्ही बघितलं तर अशी ओळख करावी साडीची असं म्हटलं जातं, विच इज राईट टू सम एक्सटेंट. असं नाहीये ती चुकीची आहे की मागे तुम्हाला त्याचे धागे दिसणार नाही, तुम्हाला जी पुढे डिझाईन आहे तीच मागे दिसेल अशी ओळख हँडलूम पैठणीची, प्युअर पैठणीची केली जाते. पण हे जे म्हणतायत ते जॅकेट डिझाईन असल्यामुळे त्याची बघा म्हणजे पदर आहे, साडी हातमागावर तयार होते. येस. सो पदर आहे तो प्रॉपर आहे, तुम्ही जर बघितलं तर त्याला कुठेही धागे नाहीयेत. पण ही जी डिझाईन आहे ती फारच कारिगरी आणि छोटीशी असल्यामुळे त्याचे धागे तुम्हाला थोडेसे दिसणार आहेत. सो अजिबात असा समज करू नका की ही पॉवरलूम आहे, नाही ही हँडलूमच आहे. सो असे सुद्धा छोट्या छोट्या टिप्स असतात आणि ते जर ह्या अशा जाणकार आणि त्यातल्या एक्सपर्ट करून आले तर ऑब्व्हियसली आपली शिदोरी बनणारच आहे. सो ह्यात सुद्धा बरेच कलर्स आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कस्टमायझेशन जे आहे ते करून घेऊ शकता, त्यांच्याकडे पाहिजे तो कलर, बॉर्डर एक्सेट्रा. आता हा कलर एक बघा, ह्याच्यावरती जो बुट्टा आहे ना तो मोराचा बुट्टा आहे, पण त्यात मीनाकारी केलेली काम केलेलं आहे. येस. कलर. ह्या साडीचा पल्लू पण मी तुम्हाला दाखवतो. सो ही कडियाल ही कडियाल आहे आणि ही साधारण हँडलूम आहे. पल्लू आहे, हँडलूम नाही, ही पॉवरलूम. अच्छा, ही पॉवरलूम आहे. ओके. आणि पॉवरलूम जो तुम्ही बुट्टा बघाल ना संपूर्ण साडीवरती आहे. येस. पूर्ण साडीवरती तो बेबी पिंक कलर आहे आणि त्याला छान असं लाल कॉम्बिनेशन दिलंय. अगेन डिफरंट कॉम्बिनेशन आहे. ह्यांच्याकडे ऍक्च्युली कॉम्बिनेशन्स पण फार हटके आहेत, वेगळे आहेत. प्राइसिंग आहे, क्वालिटी आहे आणि कॉम्बिनेशन हटके. बरं, ते तुम्हाला सांगणार की ही पॉवरलूम आहे आणि हँडलूम आहे, अजिबात फसवाफसवी नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा कुठेही गल्लत होणार नाही तुमची. सो हा अगेन तो कॉइन बुट्टा आहे. येस. सो प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर कॉम्बिनेशन बरेच आहेत. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे प्रत्येक कलेक्शन सगळं कलेक्शन बघू नाही शकत, पण एक 11,500 पासून ह्यांच्याकडे हँडलूम म्हणजे हातमागाच्या पैठणी प्युअर अगदी सुरू होतात. 6,500च्या आसपास त्यांच्याकडे पैठणी सुरू होतात. सो ते तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात. मुनिया बॉर्डरची पैठणी आलेली आहे. येस.
सो ही जी मुनिया बॉर्डर आहे ना ती काही वर्षांपूर्वी सुरू झाली आहे पैठणीमध्ये. सुरुवातीला जर तुम्ही पैठणी बॉर्डर म्हटल्यावर तीच असायची, पण आता मुनिया बॉर्डरने सुद्धा मार्केट थोडंसं खाल्लेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युअली कसं आहे माहितीये, ब्रॉकेट पैठण्या ज्या आहेत ना त्याची वर्क आहे ते थोडस जास्त असतं, त्याच्या बॉर्डर वरती वर्क आलं जरीचं तर त्याची किंमत वाढते. आणि ग्राहकांना थोडस कधी कधी ह्या गोष्टीची कल्पना थोडी कमी असते की ब्रॉकेट पैठण्या काय आहे, त्याची किंमत का जास्त असते. मग कधी असा पटकन समज होतो, अरे बापरे यांच्याकडे साड्या महाग आहेत. पण ऍक्च्युअली ती साडी आपल्याकडे कमी रेंज मध्ये आहे, ती बनायला वेळ लागतो आणि त्याचे लेबर आहे तो जास्त असतो. आता ही जी आहे ही पॉवरलूमची मुनिया आहे, पण तुम्हाला ओळखता येणं कठीण आहे की ही हँडलूम आहे की पॉवरलूम आहे. खरंच आहे, म्हणजे मी मगाचपासून म्हणते तसं यांच्या पॉवरलूमच्या साड्या पण इतक्या छान आहेत की तुम्हाला अजिबात वाटणार नाहीत की त्या पॉवरलूमच्या आहेत. आणि ह्याची मी मगाचपासून म्हणते ना, पोत साडीची फार काही सांगून जातं. जेव्हा तो फील जो असतो त्या साडीचा जो फील असतो, ही बघा इतकी सॉफ्ट आहे आणि ती इतकी छान वाटते, त्याचा फीलच इतका छान आहे. अगेन हे मोर बघा, छान असे पल्लू पदरावरचे ही शोल्डरवर घेऊन बघा. नंतर मी तुम्हाला पॉवरलूम आणि हँडलूम ह्याच्यातला फरक मी तुम्हाला दाखवतो. सो अगेन लाल रंग, पण तो इतका छान वाटतो डोळ्यांना. माझ्याकडे फक्त लाल कलर नाहीये, कलर खूप आहेत. मी मगाचपासून म्हणते कलरची तर तुम्ही अजिबात विचारच करू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. काय सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि आता 15 अवेलेबल आहे, ह्याच्याहून जास्त आहेत. सो मग कलर तुम्ही अजिबात कलर पॅलेट घेऊन या, ते पॅलेट मॅच करून दाखवा की मला हा कलर पाहिजे, ते तुम्हाला देतील. आणि प्रवीण दादा इतके हसतमुख आहेत की तुम्ही कधीही आलात तरी एक साडी घ्यायला याल आणि 2-3 तरी घेऊन जाल, ही माझी गॅरंटी आहे, आय एम शुअर. सो येस, ही होती पॉवरलूम मुनिया बॉर्डर. काय रेंज असते ह्याची शक्यतो? आपल्याकडे 15,500 आहे. ओके, सो 15,500. सो वेगवेगळे रेंजेस आहेत. आपण रेंज आता फार डिस्क्लोज करत नाही आहेत, बिकॉज तुम्ही घ्याल तशा साड्या आहेत, तुम्ही घ्याल तसे रेंजेस आहेत. तुम्ही येऊन जर त्यांना तुमची रेंज सांगितली तर पॉवरलूम हँडलूम मध्ये ते तुम्हाला बरेच कलेक्शन्स ऑप्शन्स दाखवू शकतात. आता तुम्ही हा पल्लू बघितला असेलच. येस. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक साधारण 30-35 कलर असतात. ह्याची बॉर्डर मोठी आहे. ह्याची जर बघा, ह्याच्यावरचा बुट्टा बघा, बुट्ट्यातलं अंतर बघा, संपूर्ण साडीला शेवटपर्यंत बुट्टा आहे. त्या बुट्ट्यातलं अंतर आता कमी झालेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर त्याचा लुक फार बदललाय, बिकॉज त्याची जी बॉर्डर आहे ती मोठी झालेली आहे. सो काही जणींना थोडी ठसठशीत बॉर्डर हवी असते किंवा पदर काढताना ती बॉर्डरचा पदर काढला जातो, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे ऑप्शन आहे आणि ती फार उठून दिसते. तुम्ही एक मोठी बॉर्डर शोल्डरवर घेऊन बघा. सो ही जी बॉर्डर आहे ही अशी आहे. तर ही जी बॉर्डर येणार ती जेव्हा आपण घेतो तेव्हा ती अशी जाते आपल्या परत. त्यामुळे ती बॉर्डर इट्स बस लाईन कव्हर करते. शक्यतो ही बॉर्डर तुमची जी बस लाईन आहे, तुमची जी हे आहे ती कव्हर करते आणि ते दिसताना ती फारच छान दिसते. जर तुम्ही पदर सोडलात तर ती अजून उठून दिसते, बिकॉज ती बॉर्डरच भाव खाऊन जाते त्या साडीचा ॲक्च्युली. सो ह्यात सुद्धा कलर्स आहेत. कलरबद्दल मी बोलणार नाही, बिकॉज कलर्सबद्दल आता तुम्हालाही कळलेलं असेल की कलर्स अगणित आहेत त्यांच्याकडे. सेम साडी, फक्त ह्याच्यामध्ये बुट्ट्याचं वर्क आहे ते वेगळं झालेलं आहे. हे बघा, ह्याच्यात हे मीनाकारी आहे. येस. सो मीनाकारी वर्क इज जेव्हा त्या बॉर्डरच्या मध्ये कलर डॉट्सचा वर्क केलेलं असतं तेव्हा त्या लुक सुद्धा त्या साडीचा बदलतो. आता काय झालंय ताई, हा आंबा कलर आहे, ह्याच्यामध्ये हा बुट्टा एवढा उठून नाही दिसत आहे, म्हणून त्याला तो मीनाकारी काम दिलेलं आहे, सो दॅट ते बुट्टे उठून दिसतात. आणि याचा पल्लू बघा, खूप छान पल्लू आहे. येस. सो त्याच्यात पोपट सुद्धा आलेले आहेत आता मोरांसोबत. सो आजकाल बरेच ठिकाणी तुम्हाला पोपट बॉर्डर्स आणि पोपटचे डिझाईन्स, लोटस ब्रोकेड फार इन आहेत सध्या. लोटस ब्रोकेड साड्या फार दिसून येतात तुम्हाला, लोटस बॉर्डर दिसून येते. हा एक दुसरा कलर बघा, आता ह्याच्यामध्ये बुट्टा किती उठवतात. हो, राईट. सो तुम्ही जर हे कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की कलरमुळे किती फरक पडतो. एखाद्या साडीचा कलर सेम पॅटर्न, सेम सगळं काम, पण हे बघा, जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघितले तर तुम्हाला कळेल की ह्या दोन सेम साड्या आहेत, सेम पॅटर्न आहेत, पण दोघांचा लुक चेंज होतो कलरमुळे. पण त्यातही तो बुट्टा जरी तो
त्याला मीनाकारी वर्क दिलेलं आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे त्याच्यामुळे ते उठून दिसते, पण ही साडी त्याच्यापेक्षा जास्त. सो हे पण तुम्ही जेव्हा घ्याल साडी तेव्हा ते लक्ष द्या, कलर घेताना तो एक लक्ष ठेवा की काय उठून दिसतंय, काय उठून चांगलं दिसतंय हे नक्की बघा. नाही, नवरी मुलीला आंबा कलर लागतो. येस, पिवळा येल्लो कलर शक्यतो लागतो, त्याचे कॉम्बिनेशन्स वेगळे वेगळे लागतात. सो कलर्स बघा जे आता आपण पाहिलेत तसे. हा म्हणजे सुंदर पांढरी पण आहे, पांढरी आणि लाल दाखव का, मोती कलर आहे, पांढरा कलर, मोती कलर, पांढरा कलर, रेड कॉम्बिनेशन आणि हे बघा त्याच्यावरतीच्या बुट्ट्यांनी ही साडी किती सुंदर दिसते आहे. क्या बात आहे, सुंदर का. आता ही एक पैठणी आहे. ही पैठणीची बॉर्डर जी आहे ना ती सेम काढलेली आहे. येस, पण ती थोडी सिल्वर गोल्डन म्हणजे नाही, गोल्डनच आहे, पण त्याचा लुक थोडा वेगळा येतोय. हो, सेल्फ आहे ना ती, त्याचा कॉन्ट्रास्ट नाही केलाय. बरोबर, पण त्याचा लुक इतका वेगळा आणि इतकं छान दिसतंय ते. पल्लू बघा, घडीच्या बाहेर आहे पल्लू. हा राईट. सो हे मोर आणि इतका सॉफ्ट आहे तो फील करायला. शेवटपर्यंत बुट्टा भरलेला आहे. वा. सो अनेकदा ना सेल्फ साड्यांबद्दल एक हे असतं की अरे थोडं डबल कलर घेतलं तर थोडं चांगलं वाटेल, पण अशा जेव्हा साड्या येतात तेव्हा सेल्फ घ्यायला काय हरकत आहे, म्हणजे इतकी सुंदर वाटते. त्याच्या मी जसं म्हणाले आता हा सेल्फचा ट्रेंड जास्त चालू आहे, कारण आज वर्षानुवर्ष लोक कॉन्ट्रास्ट वापरतायत, पण आता म्हणतात की आम्हाला सेल्फच पाहिजे. सेल्फ मध्ये दागिने पण उठून दिसतात त्याच्यामध्ये दिसतात. येस, आणि त्याच्यावरती छान कॉम्बिनेशन्स करता येतं. आता तर पैठणी ब्लाउजेसचा सुद्धा खूप छान ट्रेंड आलेला आहे. ब्रॉकेट ब्लाउजेस, पण तुमच्याकडे तसं मटेरियल वगैरे पण मिळतं का? हो हो हो, ब्रॉकेट ब्लाउज पीस पण आहे. तुम्हाला म्हटलं ना मगाशी मी, तुम्हाला जो पाहिजे त्या कलर मध्ये तुम्हाला पैठणीचा ब्लाउज पण भरून मिळेल आणि मग मटेरियल्स मिळतात. मग तुमच्याकडे त्याचे अजून काय काय ऑप्शन्स असतात बघा. पैठणीमध्ये माझ्याकडे साड्या तर झाल्याच. पैठणीमध्ये जेंट्स साठी धोती उपरण आहे. पैठणीमध्ये हे हातमागावरचं जॅकेट सुद्धा आहे, पण हे खूप महाग जातं हातमागावरचं. तुम्ही येस, सो हे प्युअर हातमागावरचं जॅकेट आहे. इमॅजिन करा एका पैठणीवरती आपल्याला शक्यतो 3 मोराची जोड असते किंवा स्टार्टिंग किंवा 7 मोर असतात. हे अख्खं जॅकेट असेल तर ते किती महाग असेल, पण ते घातल्यावर सुद्धा किती उठून दिसेल हा सुद्धा विचार करायला हवाच. म्हणजे आता ही पैठणी आहे, हिच्यामध्ये हा ब्लाउज आहे तो असा हा कॉन्ट्रास्ट आहे. येस, आणि हा पल्लू बघा. आता हा साधारण पल्लू असा आहे आणि ह्याचा जो बुट्टा आहे ना तो मीनाकारी मध्ये डबल मीनाकारी, म्हणजे हा रेड आहे तर हा ग्रीन आहे. राईट. सो एक अख्खी लाईन ग्रीनची आहे, मग रेडची. सो त्यात पण डिटेलिंग केलेलं आहे. छोट्या छोट्या डिटेलिंगमुळे साडीचा फील लुक बदलतो. सो हे छोटे छोटे, आणि मग आपण म्हणतो की साडीची किंमत कशी काय, तर हे जे छोटे छोटे डिटेलिंग आहेत ना त्याच्यासाठी फार मेहनत लागते ते करून घ्यायला आणि ते सगळं लुक यायला, म्हणून त्या साडीची किंमत तशी असते बरं. आणि प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला जी आवडेल जशी आवडेल तशी तुम्ही इथे येऊन घेऊ शकाल. मी मगासपासून सांगते तसं 11,500 पासून प्युअर हँडलूमच्या साड्या त्यांच्याकडे सुरू होतात. पैठणीमध्ये 2 प्रकारचे बुट्टे दिलेत. बुट्ट्याची साईज मोठी आहे. राईट. एक कुयरी दिले तर एक कर्णफूल दिलाय. आणि ही कडियल पैठणी आहे, म्हणजे ही हातमागावरचीच आहे. येस, सो ही प्युअर हँडलूम आहे आणि कडियल आहे. हे बघा, अगेन जे आपण मगाशी म्हणालो ते, ही त्याची ब्युटी आहे साडीची, त्यामुळे ही ओळख आहे त्या साडीची. हे बघा. सो हे हँडलूम साडे जर तुम्ही घेत असाल तर ही ओळख आहे. जसा सिल्क मार्क असतो एखाद्या साडीचा, त्याची ऑथेंटिसिटी सांगतं. आजकाल सिल्क मार्क मिळतात, तसं ऑथेंटिसिटी सांगतं. तसे हे जे आहेत ते डिफेक्ट्स नाही आहेत, ती त्याची ऑथेंटिक ओळख आहे. तर ह्या पैठणीमध्ये ना ह्याची पल्लूची साईज आहे ना ती घडीच्या बाहेर आहे, म्हणजे हे जे चक्र आहेत येस पाठीमागे सुद्धा आहे. सो हे बघा, सो जो पदर आहे त्याची जी डिझाईन आहे ती जास्त असणार आहे. अगेन अजून एक गोष्ट आहे जी डिफेक्ट समजली जाते पण ती नसते. सो ही मी तुम्हाला थोडं समजावून सांगते. अनेकदा ग्राहक काय करते, खरेदी झाल्यावर घरी गेल्यावरती आम्हाला म्हणजे विचारतात की दादा
ही इथे बघा कलर मिक्स झालेला आहे. पण हे धागे पहिले डाय होतात आणि त्यानंतर बिबिंग होतात, तर ते वर खाली होतात बिबिंग करताना, तिथे कट करता येत नाही. राईट. तर त्याच्यामुळे हे डिफेक्ट नाहीये, ही त्याची ओळख आहे. अगेन सो जसं मी म्हटलं तसं अनेकदा आपल्याला तो डिफेक्ट वाटतो, कारण का ज्यांनी म्हणजे इट्स नॉट युअर फॉल्ट, तुमचं काही चूक नाही, बिकॉज तुम्हाला माहित नसतं की ती साडी किंवा त्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसतं, नवीन असाल घेताना. तर हे लक्षात ठेवा, अशी जर तुम्हाला दिसली स्पेशली हँडलूममध्ये तर ती त्याची ओळख आहे, बिकॉज ती कट नाही करता येत, ती एकाच ह्याच्यात वीव होते साडी, हे त्यामुळे ती तशी ओळख आहे, ते डिफेक्ट नाही आहे. सो प्लीज असं काही असेल तर ती साडी डिफेक्टिव्ह आहे असं नका म्हणू, ती त्याची ओळख आहे. हा एक कलर बघा, याच्यामध्ये कलर बरेच आहेत, पण मला थोडस तुम्हाला दाखवायचं वाटलं म्हणून मी म्हटलं दाखवून द्या. आता याच्यामध्ये पण बघा बॉर्डर, बुट्टा. येस. सो हा पितांबरी कलर कडे, म्हणजे जो पैठणी कलर म्हटला जायचा किंवा म्हटला जातो त्या कलरच्या फॅमिली मधला हा कलर आहे. सो हा त्या ह्याच्यात पण त्याला चिंतामणी कलरची बॉर्डर दिल्यामुळे त्याला एक लुक खूप वेगळा आलेला आहे. अगेन कुयरी आणि कर्णफूल असे त्याचे बुट्टी आहेत. छान. पदराची जी साईज आहे डिझाईनची ती जास्त आहे, कारण काय हे बघा घडीच्या बाहेर जाणारे ते म्हणतायत तसा पदर आहे. अगेन सुंदर असं कॉम्बिनेशन. हे सिल्क काय क्वालिटीचं आहे, तुम्ही हात फिरवून म्हणजे जेव्हा हात फिरवतो ना त्याच्यावरच मी म्हटलं की ती पोत जी आहे साडीची ती इतकी सुंदर फील ची आहे की फील गुड साडी आहे. ही बघा पल्लू बघा किती सुंदर आहे. हा 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 हा, कसला सुंदर आहे हे पदर. राधा कृष्ण आहे त्याच्यावरती आणि क्या बात आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे अनेक प्रकारचे पल्लू असतात ताई. हा, आणि हे तुम्ही कस्टमाइज पण करता. कस्टमाइज तुम्ही म्हटलं ना तुमचा चेहरा त्या पल्लूवर पाहिजे, मी हुबेहूब काढून देईन. हा, म्हणजे जर लग्नात तुम्हाला वेगळे पण हवं आहे ना तर बघा मी तुम्हाला जागा सांगितलेली आहे, तुमचा स्वतःचा चेहरा सुद्धा येईल. सो मेहंदीवर कशाला, साडीवरच काढून घ्या की आता. वेळ लागतो त्याला. हो वेळ लागणार, पण किती वेळ लागतो शक्यतो अशी समजा ही डिझाईन बनायला तरी? आता बघा तुम्ही जसं वर्क त्यावरती निवडाल तशी वेळ लागेल, पण आता साधारण हिला साधारण एक महिन्याच्या आसपास महिना. येस. सो महिनाभर लागतो. तुम्ही जसं वर्क पण जेव्हा आम्हाला नवीन पल्लू काढायचा असतो एखादा तर त्याला वेळ लागतो. ओके. सो हे जर त्यांचं बसलेलं असेल असा पल्लू तर एखादा महिना. तुम्ही आता मी तुम्हाला एक एक पल्लू दाखवतो ताई. येस. सो आपण पदर्स बघू, तुम्हाला पाहायचा आनंद देतो. वाह. आणि आम्ही काय करतो माहितीये ग्राहकांना, तुम्ही खरेदी करा नका करू, आम्ही तुमच्या गळे नाही पडणार, पण आमच्याकडचे पल्लू बघा तुम्ही पोपट आलेले आहेत सुंदर असे. चंद्रकळा काळी चंद्रकळा आहे. हा हा हा, काय सुंदर आहे ही साडी. आणि ही मी जवळजवळ इतकी शोधली आहे, मला स्वतःला माझ्या पहिल्या संक्रांतीसाठी चंद्रकळा हवी होती आणि मला कुठेही नाही मिळाली ती साडी, त्यामुळे विशेष प्रेम आहे मला हे काळ्या चंद्र. वाह. कॉम्बिनेशन्स आणि पदर एकापेक्षा एक आहेत. मी थोडेच दाखवतो. हो नाही तुमच्याकडे आणि माझ्याकडे राजहंस आलेला आहे ते आता मोरांसोबत. राजहंस खूप शुभ मानला जातो. येस. या पल्लू बघा किती सुंदर. पोपट, मोर, राजहंस मागाल ते आहे, मागाल ते बनवून मिळेल. हो 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 हो. आसावली पल्लू हा तर तुम्हाला मिळणं फुल कठीण आहे. खरंय, फार रेअर ही डिझाईन पाहायला मिळते आणि मी फार ऍक्च्युली थक्क झाले की एवढं कलेक्शन आहे आणि असे रेअर डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. ओ हा हा, हे पोपट बघा किती सुंदरच आहेत. म्हणजे हे हा चंद्रकळा. मी एकही साडीला माझं तोंड आ वाचून होत नाही असं होत नाहीये. किती म्हणजे ॲलिस इन वंडरलँड झालाय ऍक्च्युली माझं. आणि फील त्या साडीचा, मोर बुट्टी अगेन. तुम्हाला मी एवढे पल्लू दाखवेल की आपल्याला वेळ कमी पडेल. थांबू का पल्लू दाखवायचे का दाखवा अजून? हे बघा वरती आहेत. बाप रे, ह्यांच्याकडे कॉम्बिनेशन्स कलेक्शन संपत नाही. सगळे पल्लू वेगवेगळे आहेत, वेगवेगळे कॉम्बिनेशनचे त्यांच्याकडे पदर आहेत. आणि तुम्ही बघाल साडीच्या प्रेमात पडाल त्यापेक्षा जास्त तुम्ही त्या पदराच्या प्रेमात पडाल. आणि अशा साड्या नेसल्यावरती जर कोणी विचारलं नाही की ती कुठून घेतली आहे तर नवलच आहे.
वेडिंग सीझन सुरू होणार आहे आणि अशा साड्या तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. त्यांचे रेंज ऐकाल तर अजून थक्क व्हाल. त्यामुळे पटापट इकडे हो, सगळे डिटेल्स मी जाता जाता देणार आहेत. ते कुठे आहेत, त्यांचे नंबर, फार सुंदर पल्लू आहे, फारच सुंदर. मी खरंच, आणि हा खरंच रेअर आहे, हा ब्रॉकेट पैठणी मध्ये असतो, सहज मिळत नाही, खरंच सहज मिळत नाही. हा पल्लू आहे म्हणून आम्ही याची किंमत वाढवली नाहीये, आहे तीच किंमत आहे. क्या बात आहे. आणि हे बघा, पारंपरिक लुक मध्ये हा पदर मिळणं जरा डिफिकल्ट होतं. हे जरा आता नवीन ज्या पॅटर्न्स आल्यात ब्रोकेड किंवा त्याच्यामध्ये मिळतो, ह्यांच्याकडे ह्याच्यात ते मिळतं. त्यामुळे आहा, आणि साडीचा फील, त्याचा जो हे आहे, कमाल. हातमागावरचे ब्रॉकेट पैठण्या महाग असतात. राईट. आणि काय मग ग्राहकाचा गैरसमज काय होतो माहितीये की अरे यांच्याकडे साड्या महाग आहेत. ऍक्च्युली तसं नाहीये. हे बघा, तुम्ही शोल्डरवरच घ्या ताई. वाव, बॉर्डर दाखव. बॉर्डर किती सुंदर आहे. सो आसावाली जी बॉर्डर सध्या फार इन आहे आणि ही चालते, तो ही आहे ती बॉर्डर. आणि आपण त्याचा जरा पदर पाहूच या. किती छान आहे. म्हणजे सो हा जो आसावली पल्लू, आसावली बॉर्डर, येस, आसावली पल्लू, बघा तुम्हाला मिळते बॉर्डर. क्या बात आहे. शोधून बघा तुम्हाला कुठे मिळत आहेत का. सो तुम्हाला असं अनेक कलेक्शन आहे जे मी आमचं ठेवणीमध्ये, ते आम्ही सगळ्यांना नाही दाखवत. एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. तुम्ही त्याचं बजेट जास्त असतं, मग कसं महिलांचं पण मन थोडं हळहळतं. म्हणजे माझं तर हळहळलंच आहे आता ही साडी पाहून. आणि मी आता ही साडी कधी आणि कशी घ्यावी याकडे आता माझा कल असणार आहे. सो सुंदर कलेक्शन. आता मी तुम्हाला आमची आणखीन एक माहिती देतो. अनेकदा काय होतं की महिलांची खूप इच्छा असते की माझ्याकडे एखादी चांगली पैठणी असावी, म्हणजे एक साधारण बेसिक तरी असावी. बरोबर. काहींची बेसिक झालेली असते तर त्यांना ब्रॉकेटची असावी असं. आम्ही त्यांच्यासाठी काय केलंय की आमच्याकडे पैठणीसाठी भिशी योजना आहे. ओके. तुम्ही दर महिन्याला 1000च्या पट्टीत असे पैसे भरू शकता. बरोबर. त्याचे डिटेल माहिती तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो, कारण आपला व्हिडिओ पुरणारच नाही आहे. बघा, तुमच्यासाठी मी अजून एक सुंदर असं हे दिलेलं आहे. ती जी साडी होती ही फक्त आपण ती चंद्रकला ही जर पाहिलीत तर तुम्हाला आठवत असेल, अक्षया देवधर हार्दिक जोशीचं लग्न झालं होतं आणि त्यांनी स्वतः वीव केलेले बरेच व्हिडिओज. सो ही आहे चंद्रकला आणि तिने ती स्वतः ती नऊवार होती, त्यांच्याकडे नऊवार सुद्धा आहे त्याच्यातली सेम कलर वाली. आणि त्याचं प्राइसिंग सुद्धा तुम्ही इथे याल तर थक्क व्हाल असं प्राइसिंग आहे. सो बाजार भावापेक्षा अगदी छान प्राइसिंग मध्ये तुम्हाला या साड्या सगळ्या मिळणार आहेत. अनेक ठिकाणी या साड्या तुम्हाला महाग मिळतील किंवा त्या पाहिल्या असतील आणि त्या आपल्याला परवडतील की नाही असं तुम्हाला वाटतं. ही कस्टमाइज आहे. ही कस्टमाइज. पण ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आम्हाला फक्त चंद्रकोर पाहिजे. राईट. त्यांना हे त्यामध्ये फुलं नको पाहिजे. राईट. तर मग आम्ही ती तशी तयार केली. हा सुंदर अशी चंद्रकोराची आहे ही नऊवारी आहे. नऊवार. सो तुम्हाला बाकी पण तुम्हाला 9 वार 10 वार 12 वार जे पाहिजे ते तयार करून 10 वार 12 वार. आणि ज्या मगासपासून साड्या बघतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 9 वार मिळतील. तुम्हाला हवंय तसं कस्टमायझेशन त्यांच्याकडे अवेलेबल आहे. चला आता मी तुम्हाला सेल्फ मध्ये एक एक असे छान छान साड्यांचे कलर दाखवतो ना की मी एखादी तरी इथून घेऊनच जायला पाहिजे. आम्ही ग्राहकाला कधी फोर्स नाही करत. तुम्ही या बघा, आमच्याकडे एकदम नाक मुरडून गेलात ना तरी चालेल, पण बघून जा. पण तुम्ही जाणार नाही हा माझा दावा आहे. आणि मलाही मी स्वतः म्हणते आता, बिकॉज मी इतका वेळ आणि इतक्या साड्या पाहिल्यात की आय एम शुअर. वाव, कलरच इतका गोड आहे, सगळे कलर कॉम्बिनेशन्स आणि हे इतके छान आहेत. हे बघा, शोल्डरवर घेऊनच बघा तुम्ही. हा पल्लू इकडनं घ्या. येस. सो ही असा तो जेव्हा जो पदर पडतो खाली तेव्हा तो लक्ष वेधून घेणारा ठरतो. बिकॉज पल्लूवरचं वर्क बघा ना, कामच इतकं काय सूक्ष्म सुंदर आहे, बारीक छोट. आणि हे बघा, हे जे छोटे छोटे कलर कॉम्बिनेशन आहेत. ह्या पल्लूचं वैशिष्ट्य सांगतो, तुम्ही हसू नका. फक्त ह्या पल्लूवरती हे असे मोर संपूर्ण दिलेले एकदम सुबक आणि सुंदर आहेत. प्लस ह्याच्यामध्ये नवरा बायको आणि त्याची 2 मुलं असे पल्लूचं वर्क दिलेले आहे. अच्छा,
हे किती गोड आहे. म्हणजे त्या मोरांची दोन छोटी छोटीशी मोर आहेत, दोन मुलं आहेत असे आहेत. अरे वा. सो हे सुद्धा किती गोड आहे. म्हणजे ते सुद्धा त्यात ते फील आणि तो सगळा एक हे केलेला आहे. चला दुसरा कलर दाखवतो, गुलाबी साडी. आहा, मज्जा पिंक कलर. सो सध्या गुलाबी साडी जो ट्रेंड सुरू आहे त्यात ही गुलाबी साडीवाली साडी तुम्हाला जर हवी असेल तर आहा, सुंदर अशी शोल्डरवर घेऊन गुलाबी साडी. छान असा हा जो पदर आहे तो फ्लॉन्ट करायला असा पैठणी नेसल्यावरती अशी फ्लॉन्ट करावीशी वाटली नाही तर यु नो असं छान फ्लॉन्ट करा. हे बघा खाली त्याला इथे सुद्धा मोर आहेत, खाली छान टॅसल्स आहेत, खाली हे मोर आहेत. अगेन त्याच्यावरती सुद्धा दोन मोर आणि त्यांची छान छोटी छोटीशी दोन मुलं सुद्धा आहेत. पल्लूची साईज पण मोठी आहे. मोठी आहे. येस. अनेकदा महिला खूप असतात, आम्ही जेव्हा म्हणतो ना की हे नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं आहेत, अगदी खुश होऊन जातात. चला हिरवा गार कलर आहे. वा. अनेकदा शुभ समारंभांमध्ये काही ठराविक कलर असतात जे लागतात. सो हिरवा एक असतो सवाशिण किंवा असं काहीतरी एक फील वाला जो कलर आहे तो हा हिरवा कलर आहे, पण तो थोडा वेगळा आहे ऍक्च्युअली. जर तुम्ही आय डोंट नो तो कॅमेरावर किती दिसतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तो कलर खूप सुंदर आहे आणि खूप उठून दिसतोय. ह्याच्यावरती सोन्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतील. बघा आता ह्याचे मोर वेगळे आहेत. अगेन मगाशी मोर वेगळे होते. ह्याच्यामध्ये कसं माहितीये, प्रत्येक कारिगरची कारिगरी वेगळी. जसं तुमचं हस्ताक्षर वेगळं आहे, माझं हस्ताक्षर वेगळं आहे, तसं प्रत्येक कारिगरचं कॉपी पेस्ट नाहीये. हे सगळं आपलं डोकं आणि छान कलाकुसर वापरून केलेलं आहे, त्यामुळे वेगळे पण प्रत्येक साडीत दिसून येतं. बुट्टा बघा ना किती सुंदर आहे. हो, अगदी डेलिकेट छोटा फाईन असा, किती नाजूक आहे. खरंय. आणि एकदम फाईन असा बुट्टा आहे. जर तुम्ही बघितलं मगासपासून आपण जे पारंपरिक बुट्टा आहे खरं तर. आता आपण 3 कलर बघितले, अजून मी 1-2 कलर दाखवतो. येस. सुंदरच आहे हा लुक आणि ह्याचा फॉल पण एवढा छान आहे त्या साडीचा. लुक, कलर, ती जेव्हा ही जी बॉर्डर आहे ती जेव्हा इथे बसते त्याचा लुक बघा. आणि असं केल्यावरती जेव्हा त्याच्यावरती दागिने येतील ते फार उठून दिसणार आहे. या बुट्टीवरती शक्यतो सोन्याचे दागिने, लांब असं छान मंगळसूत्र. आहा, वाव. अगेन आता ह्याचं अगेन वेगळ्या वेगळ्या कारण ह्याची कोयरी डिझाईन आहे जी आपण म्हणतोय पदरावरती. जरासा पदर आणि त्याच्यावर बघा ताई, हे संपूर्ण त्या कलरने भरलेलं आहे. वा. सो तुम्ही घ्याल तो कलर आणि तुम्हाला वाटेल अनेक कलर, त्याच्यापेक्षा ते कमी 40 ते 50 कलर आहेत. 40 ते 50 कलर. वाव. म्हणजे एका घरात तुम्ही म्हटलं एकाच पॅटर्नच्या साड्या घ्यायच्या, वेगवेगळ्या कलरच्या तरी घेऊ शकता. चला आता ही तुम्हाला ब्रॉकेट दाखवतो. ओ, संपूर्ण साडी भरलेली आहे, ब्रायडल साडी. वाव. सो सध्या ब्रोकेड पैठणीचा एक वेगळा ट्रेंड आलेला आहे आणि आता ह्या नवीन पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अनेकदा मोर ब्रोकेड्स, हे असे छान कोयरी मोर ब्रोकेड, ह्याच्यातही तुम्ही बघितले तरी मोर आहेत, कोयरी आहे. सो मोर आणि कोयरी आणि त्याच्या साडीचा लुक चेंज होऊन जातो. अगेन पारंपरिकच्या थोडा पलीकडे जाऊन ही साडी आहे, पण तो ब्रायडल लुक किंवा वेगळे पण उठून दिसायचं असेल तशी तर आहे. आणि ह्याच्या पण वरती पण आहे मोर आणि त्यांची दोन छोटीशी मुलं. वा. कलर्स तर अप्रतिम आहे त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये आणि हे कलेक्शन खूप छान आहे. ही एक ब्रॉकेट आता दाखवतो, पॉवरलूम आहे ना ताई. ओके. ह्या जर तुम्ही हात मागावर घ्यायला गेलात ना तर त्याची कॉस्ट जास्त जाते. ओके. ज्या महिलांचं बजेट थोडं कमी असतं मग ते अशा टाइपच्या ब्रॉकेट घेतात. आणि पदरच इतका छान आहे. छान खाली मोर लोटस असे सुंदर. हे बघा लोटस मोर ब्रोकेडचं. आणि ही प्युअर सिल्क मध्ये आहे. येस. पॉवरलूमची आहे. पॉवरलूम प्युअर म्हणजे मशीनवर बनलेली बेसिकली. आणि ह्यामध्ये सुद्धा कलर आहेत ताई. कलर्स तर आहेत. म्हणजे आता माझ्या तोंडात बसलेलं वाक्य आहे की त्यांच्याकडे कलर्स बरेच आहेत, विचारायचीच गरज नाहीये तुम्हाला. आमच्याकडे ताई बाजूच्या सेक्शनला
500 रुपयापासून पुढे साड्या येतात देण्या घेण्यासाठी. सो तुम्हाला जर कोणाला लग्नात द्यायच्या गिफ्ट मध्ये, रिटर्न्स मध्ये किंवा बरेचदा मानपानाच्या ज्या साड्या असतात ज्या द्यायच्या असतात त्या साड्या ह्यांच्याकडे 500 रुपयापासून सुरू होतात. सो अगदी असं नाहीये की तुम्हाला एवढाच महाग, त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. वाव. सो ही साडी बघा किती सुंदर आहे. बॉर्डर बघा, अगेन ती लोटस बॉर्डर जी मी मगासपासून म्हणते आहे, लोटस मोर बॉर्डर आहे ती आहे. सुंदर. यामध्ये सुद्धा अनेक कलर आहेत. कलर्स, यस कलर्स तर आहेत आणि पल्लू ना हा घडीच्या बाहेर आलाय. ओके. म्हणजे हा अर्धाच पल्लू इथे दिसतोय, अर्धा पल्लू इकडे आहे. सो शक्यतो पैठणीचे जे पदर असतात की डिझाईन असतात ती पदर त्या फोल्ड मध्ये असतो, पण बरेच त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत जे पदराच्या बाहेर आहेत. आता ही जी आहे ना ही पॉवरलूमची, हिची किंमत आपल्याकडे कमी आहे पॉवरलूमची असल्यामुळे. पण मी तुम्हाला ह्याच्यातली ना हातमागावरची दाखवतो. ह्याची सांगा प्राइस. त्याची 7,500 रुपये. सो ही ओनली 7,500ची आहे. जरा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला स्वतःला कळेल त्यातला फरकही आणि त्यातला लुकही. आता ह्या दोन साड्या आहेत. ही पॉवरलूम आहे, ही हातमागावरची. येस. सो पॉवरलूम हँडलूम म्हणजे ही मशीनची आहे, ही हातमागाची आहे. आहा, वाव, क्या बात आहे. काय माहितीये ताई, ह्या साड्यांच्या किमती थोड्या जास्त असतात, त्यामुळे आम्ही सांगत नाही. मग ग्राहकाचा समज काय होतो की अरे यांच्याकडे साड्या मिळतात. तुम्ही थोडं ते समजून घ्या. मला सांगायला काय, मला विकायचंच आहे. नाहीये, तुम्ही इथे येऊन ते साडी बघू शकता. ज्यांचं बजेट आहे खरोखर, ज्यांना हातमागावरची पैठण्या, ब्रॉकेट पैठण्यांची माहिती आहे ना, ते परफेक्ट ओळखणार. येस, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित ती महाग वाटू शकते जर तुम्ही प्राइस म्हणून, आम्ही प्राइस नाही सांगत आहोत. ही त्याच ह्याच्यातली सुंदर अशी, त्याचाही लुक छान आहे. 7,500 आहे फक्त. त्यातही बरेच कलर्स अवेलेबल आहेत. ही बघा, ही सुद्धा पॉवरलूम आहे. ह्याचाही फील चांगला आहे. असं नाही की ही पॉवरलूम आहे तर वाईट आहे, अजिबात नाही. त्यातही छान फील येतो या साडीला. ही हातमागावरची आहे. ही मुनिया बॉर्डर आहे. नाही, याची जी बॉर्डर आहे ना, स्कर्ट बॉर्डर. ओके. हा. सो ही स्कर्ट बॉर्डर आहे, म्हणजे खाली जवळ तुमच्या पायाच्या म्हणजे गुडघ्याच्या जरा खालीपासून ती बॉर्डर सुरू होते आणि खाली स्पेशली जेव्हा तुम्ही निर्या घ्याल तेव्हा त्याचा लुक खूप सुंदर येतो. आणि ही हातमागावरची आहे ते पूर्ण 100%. त्याच्यात कलर बघा किती भरलेत. सो त्याच्यात डिटेलिंग इतकं छान आहे. हिची प्राइस काय असेल मी तुम्हाला हिला बनण्यासाठी लागणारा वेळ सांगतो. निष्णात कारीगरला 6 महिने लागतात. 6 महिने लागतात या साडीला बनायला. बाप रे, 6 महिने लागतात निष्णात कारीगर असेल तर. आणि काही चूक झाली तर साडी फेल. मग याची प्राइस सांगा. आय एम शुअर याची प्राइस तरी आपण ऐकूच या. नको ताई. याची प्राइस पण तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की मी ज्या किमतीला विकतो, नाही मिळणार. ह्या ज्या किमतीला ही साडी मी विकतो ना, तीच किमतीची ही साडी मी जर बाजारात विकायला गेलो तर व्यापारी माझ्याकडनं पटकन विकत घेतील. सो ही महाग आहे, ते प्राइस आहे सांगत आहे म्हणजे नक्कीच ती महाग आहे. पण जर तुम्हाला खरंच या रेंजमधल्या, थोड्या हायर रेंजमधल्या पैठणी घ्यायच्या असतील, तुमची रेंज थोडी हाय असेल तर कुठे यायचं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडे प्युअर आणि बाहेर बाजारभावापेक्षा स्वस्त नक्कीच मिळणार आहे. मगाशी मी तुम्हाला पॉवरलूमची सिंगल मुनिया दाखवली, आता ही हातमागावरची सिंगल मुनिया आहे. हा कलर किती गोड आहे. हा छान पेस्टल लुक आहे त्या साडीचा आणि त्याची जी बॉर्डर आहे त्याच्यामुळे तर ओ हो. हा काय सुंदर साडी आहे. त्याचा लुकच इतका छान वाटतो बिकॉज ते कलर कॉम्बिनेशन इतकं छान आहे. त्यात ते रंग इतके सुंदर भरले गेले आहेत. इट फील्स लाईक अ ड्रॉइंग. आय टेल यू. खरंच सुंदर मुनिया बॉर्डर, त्याला छान फील आहे. टू गुड. घ्या, शोल्डरवर घेऊन बघता. चला, क्यूट सी मला आवडलेले दिसते. येस, खूपच प्रचंड आवडली आणि त्याचा लुक फार रिच फील आहे बिकॉज ऑफ द लुक. 20-25 कलर तरी आहे. नक्कीच आहेत. कलर बद्दल मी विचारणारच नाही बिकॉज आता मला पाठ झालाय की कलर आहेत. ही ब्रॉकेट पैठणीची हातमागावरची सुरुवात, म्हणजे हातमागावरची ब्रॉकेट पैठणी सिंगल मुनियामध्ये. हातमागावरची ट्रिपल मुनिया आणि ह्याच्यावरती बुट्टा दिलाय तो मोराचा बुट्टा आहे. सो ट्रिपल मुनिया आहे. 3
हे बॉर्डर जे आहे ते आपण मगाशी बघितली ती सिंगल मुनिया होती. ऐकत आहे, हा ट्रिपल मुनिया म्हणजे आता हा जो पोपट दाखवलाय हा झोपलेल्या अवस्थेतला पोपट आहे. राईट. सो मुनिया इज बेसिकली पोपटाची डिझाईन, पण त्या पोपट जर तुम्ही बघितलात तर त्याची चोच जी बीक असते रेड ती आणि त्याचं अंग अशा सॉर्ट ऑफ ती डिझाईन असते. याला छान अशी ट्रिपल मुनिया बॉर्डर म्हणतात. ह्यांच्याकडचं कलेक्शन इतकं वास्ट आहे की आम्ही इतका वेळ बोलून पण ते कलेक्शन संपलेलं नाहीये. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसऱ्या पण पारंपरिक साड्या मिळतात, म्हणजे नारायणपेठ असेल, जिजामाता हे तर आपण बघितलंच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. देण्या घेण्याच्या साड्या 500 पासून सुरू होतात. आहा. आता ह्याच्यामध्ये डॉक्टर मोर पोपट. ओ, हे जे आहे डॉक्टर साइन डॉक्टर आपला जो पारंपरिक मोर आणि पोपट आणि बाकी मुनिया बॉर्डर आहे. बॉर्डरची साईज मोठी आहे. येस. आणि ही ब्रॉकेट पोपट सुंदरच आहे. क्या बात आहे. सो आपण आता जेव्हा इथे सुरू केलं तेव्हा अगदी आपण त्यांच्या ज्या इतर साड्या त्या बघितल्या, पण त्यांची स्पेशालिटी ही पैठणी आहे. म्हणून आपण आज आलो होतो काकड पैठणीला. ते कुठे आहे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे जाता जाता. त्यांचे जे डिझाईन्स आहेत ते इतके वास्ट आहेत की ते संपत नाही आहेत. त्यांच्याकडे 101 कलेक्शन आहे. हे बघा, स्कर्ट डिझाईनमध्ये लोटस आणि मुनिया असं कॉम्बिनेशन आहे छान असं. सो आपण बरेच ऑप्शन्स बघितलेले आहेत. काही ह्यांच्या त्यांनी प्राइजेस सांगितले आहेत, काही नाही सांगितले आहेत, पण मी हट्टाने जाता जाता लाखभरपर्यंत सुद्धा त्यांच्याकडे साड्या आहेत असं मला कळलेलं आहे. एक तरी ती लाखाची साडी आपण बघणार आहोत, कारण की मला मनापासून ती साडी बघायची आहे. सो जाता जाता मी हट्टाने त्यांना सांगणार आहे की मला एक ती लाखाची साडी दाखवाच. 1 लाख ही पैठणी आपण बघूच या. त्यांचं जे कलेक्शन आहे ते अगदी परवडणारं आहे, छान आहे, सुंदर आहे, प्युअर आहे आणि त्याची क्वालिटीची गॅरंटी आहे आलेली आहे. आहा, काळी स्कर्ट बॉर्डर खालची आणि वरची बॉर्डर सुद्धा मोठी. आणि ह्यामध्ये कलर ताई बघा किती भरलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. वाव. आहा हा हा, कलर मोजून दाखवा. सुंदर आहेत. बाप रे, प्रत्येक याच्यात वेगळे कलर आहे. इवन ग्रीन मध्ये व्हेरिएशन दिलेलं आहे, येल्लो मध्ये व्हेरिएशन दिलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर अगदी छोटं छोटं व्हेरिएशन्स आहेत, तुम्हाला कळणार नाही. हे बघा, पिंक मध्ये आहे, पिंक मध्ये डार्क, त्याच्यातही 3 ऑप्शन्स आहेत. पिंक मध्ये पण 3 कलर्स आहेत, रेड, येल्लो, ग्रीन म्हणू नका. ग्रीन मध्ये हे बघा ताई, कलर शोधायला तुम्हाला एवढा वेळ लागतो, साडी बनवायला किती वेळ लागला असेल. हे बघा, ह्यातही छोटं बारीक बारीक डिटेलिंग केलेलं आहे. सो तुम्ही नक्की चला, किती वेळ लागतो तरी 6 महिन्याच्या आसपास आहे. हिची किंमत आहे 1,10,000 रुपये. 1,10,000. आय एम शुअर ही बाहेर खूप महाग, बिकॉज मी बघितलं. विकायला घेऊन जा ना दादरच्या कुठल्याही मार्केटमध्ये, कितीला घेतात बघा. वाव. सो ही 1,10,000ची आहे, पण ती इतकी गोड आहे. त्यात तो काळा रंग आल्यामुळे माझी पर्सनली मला मन जडलंय. पण सो जसं मी म्हणते तसं ह्याच्या साडीच्या प्रेमाच्या बाहेर येत मी म्हणते. सो प्रवीण दादा होते आपल्यासोबत. काकड पैठणी पिढ्यानपिढ्यांचा त्यांचा हा व्यवसाय आहे आणि ते इथे करतायत. ते कुठे करतायत तर आपण अभ्युदय नगरला आलो होतो. त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर अगदी 6,500 पासून परवडणारी पैठणी त्यांच्याकडे मिळते. पॉवरलूम, हँडलूम असे प्रकारे. पॉवरलूमची 6,500 पासून आहे. मी परत एकदा सांगते, गल्लत करू नका. अगदी देण्या घेण्याच्या ज्या साड्या असतात मानपानाच्या त्या 500 पासून सुरू होतात. उपरणं आहेत, धोती आहेत, पैठणीमधली मटेरियल्स आहेत, बॉर्डर्स आहेत. सो पैठणी रिलेटेड त्यांच्याकडे इतकी स्पेशालिटी आहे की तुम्ही घ्याल, मागाल त्याच्यापेक्षा ते कमी आहे. थोडक्यातच दाखवतो. येस. सो हे पैठणीचं धोतर आणि हे उपरणं आहे. हे उपरणं. ओके, काय रेंज आहे याची? 7,000-1,000. ओके. सो हे प्युअर सिल्क मध्ये आहे, 7,000-1,000 आहे. सो हे अगेन हे हँडलूम आहे. ओके, त्यामुळे 7,000-1,000 आहे. त्यांच्याकडे शेले आहेत, दुपट्टेज आहेत.
त्यामुळे तुम्ही घ्याल मागाल त्या गोष्टी इथे मिळणार आहे. पैठणी रिलेटेड त्यांची स्पेशालिटी आहे, ते स्वतः हे सगळं बनवतात. पैठणीचा दुपट्टा. सो हा दुपट्टा आहे. काय स्टार्टिंग रेंज आहे दुपट्ट्याची? प्युअर सिल्क आहे, 6-7 हजार. ओके, सो प्युअर सिल्क दुपट्टा ॲज युजल तुम्हाला माहिती आहे महाग असतो किंवा त्याची रेंज थोडी जास्त असते. सो येस, त्याच रेंज मध्ये आणि सुंदर असं हे आहे. मुनिया बॉर्डर आलेली आहे आपले. मुनिया दुपट्टा. हा सुंदर दुपट्टा आहे. म्हणजे ड्रेस अगदी सिंपल साधा प्लेन कलर आणि त्याच्यावर दुपट्टा घेतलात तर क्या बात. तुम्ही हा लग्नातही शेला म्हणून यूज करू शकता. आणि हे बघा, आहा 2.5 मीटरचे दुपट्टे जे असतात त्या ह्याच्यात आहे. हा पैठणीचा एक आणखीन एक दुपट्ट्याचा प्रकार. तुम्ही याची कुर्ती पण शिवू शकता. हो, तुम्ही जर दुपट्टा खूप वापरला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की आता खूप दुपट्टा वापरला, आता ह्याचं काय करायचं, तर तो अपसायकल करायचा आणि तो अपसायकल करून त्याचं तुम्ही कुर्ती किंवा एखादा छान वेस्टर्न ड्रेस सुद्धा बनवू शकता. सो 2.5 मीटर तो नक्कीच आहे. सो जर तुम्ही तो असा घेतलात तरी तो हे बघा, किंवा तो शेला म्हणूनही आपण जेव्हा लग्नातले शेले असतात तसेही तुम्ही वापरू शकता. सो त्याची लेंथ प्रॉपर 2.5 मीटरची आहे. जर तुम्ही बघितलं तर ती प्रॉपर होते. ह्यामध्ये सुद्धा अनेक कलर कॉम्बिनेशन आहेत. कलर कॉम्बिनेशन एकच कलर ऑप्शन्स आहेत, प्राइस रेंजेस आहेत. तुम्ही याल तुम्ही घ्याल तसं आहे. सो अगेन जाता जाता आपण आलो होतो काकड पैठणी. मला ह्याच्याबद्दल कळलं. आय वॉजंट शुअर की इथे या छोट्या जागेमध्ये काय असेल बरं. मी जरा प्रश्न घेऊन आले होते, पण इथे आल्यावर मी थक्क झाले आणि मी इतकी खुश आहे की इतकं मोठं वास्ट कलेक्शन. वेळेअभावी मी तुम्हाला सांगू, मी फक्त तुम्हाला पैठण्यांचंच कलेक्शन दाखवलं. खरंच आहे. माझ्याकडे इरकल आहे, गडवाल आहे, कांजीवरम आहे, पटोला आहे, बंदेज आहे, असे वेगवेगळे साड्यांचे प्रकार आहेत. सो बघा, आता त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला हवं असेल की मी ते पण एक्सप्लोर करू तर मला तुम्ही नक्की सांगा कमेंट्स मध्ये. जसं नेहमी DM करता, कमेंट करता. आपण पुन्हा एकदा इकडे येऊ आणि त्यांचं बाकीचं कलेक्शन एक्सप्लोर करू. आज हा व्हिडिओ स्पेशली पैठणीला डेडिकेटेड होता. बनारसी शालू सुद्धा आहे, बनारसी कतान सिल्क आहे. क्या बात आहे. सो येस, तुम्ही सांगायच्या आधी मी स्वतः इथे येणार आहे, बिकॉज मी आता इंट्रिगेट झाली आहे की बघायला की नक्की काय कलेक्शन आहे. पण आज आपण पैठणी एक्सप्लोर केल्या आणि त्या बाजार भावापेक्षा कमी, हँडलूम, पॉवरलूम, अगदी सहज, इतक्या सुंदर कलेक्शन. पोत सुंदर आहे त्याची क्वालिटी सुंदर आहे आणि तुम्ही घ्याल तशा आहेत तर नक्की या. सगळे डिटेल्स मी देते आहे त्यांचे कॅप्शन मध्ये. काकड पैठणी परंपरेचा वारसा आहे त्यांना. खरं तर इतके वर्ष ते त्याच्यातच आहेत, स्वतः हे सगळे विणतात, त्यामुळे क्वालिटी बिनदिक्कतपणे घेऊ शकता. सो नेहमी मी सांगत असते की मी अशाच ठिकाणी जाते जिथे क्वालिटीची खात्री असते किंवा ती अस्सल असेल अशा ठिकाणी. आणि असंच अजून एक ठिकाण काकड पैठणी आज आपण एक्सप्लोर केलं. सो प्रवीण दादा, थँक्यू सो मच. जाता जाता मला फक्त तुम्हाला विचारायचं असेल की अनेकदा ना साडी जेव्हा पैठणी घेतली जाते ते कशी सांभाळायची किंवा कशी स्टोर करायची. अगदी हे चांगला प्रश्न विचारला. जशी तुम्ही साड्या ओळखायची किंवा काही त्या डिफेक्टिव्ह नसतात तर त्याची माहिती जशी दिली तशी मी तुम्हाला एक पैठणी ठेवण्यासाठी आमच्याकडे एक पिशवी असते, मी तुम्हाला दाखवतो. सो आपण साडी अनेकदा असं म्हटलं जातं, आपण अनेकदा ना आता साडी कव्हर्स येतात प्लास्टिक मध्ये. प्लीज तुमच्या प्युअर सिल्क साड्या ठेवू नका. प्युअर सिल्कला थोडी हवा लागणं गरजेचं असतं. घडीवर त्या साड्या विरतात. अनेकदा जर तुम्ही तीच घडी ठेवली अनेक दिवस तर त्या साड्या विरतात. तर शक्यतो ती घडी मोडून मध्ये ती जर खूप दिवस वापरत नसाल ती साडी तर ती घडी मोडा, ती घडी सोडा आणि ती वेगळ्या पद्धतीने घडी करून ठेवा. सो सुती पिशव्या आहेत. तुम्हाला कोणतीही प्युअर सिल्कची साडी घरात कलेक्शन मध्ये ठेवायची, समजा आता ही बुन्या साडी आहे तर ती तुम्ही ठेवताना फक्त ह्या पिशवीमध्ये अशी ठेवून द्या. घडी कोणत्याही प्रकारची करा, पण एक 4-6 महिन्याने तुम्ही घडी चेंज करायची. की समजा आता इथे एक घडी पडलेली आहे, समजा आता तुम्हाला एक्झाम्पल देतो, ही इथे एक घडी पडली आहे तर ही घडी नंतरच्या वेळेला तुम्ही थोडी वेगळी करा की बाबा इथे घडी द्या, तिथेच घडी देऊ नका, थोडी पुढे द्या.
आणि ठेवताना ती फक्त अशा कापडी पिशवीत ठेवा की जेणेकरून त्याची निगा व्यवस्थित ठेवली जाते. त्याच्यावर पाण्याचे डाग शक्यतो प्युअर सिल्क वरती पाणी तुम्ही शिंपडा प्युअर सिल्क वरती हवेत विरून जाईल, त्याचा डाग नाही पडत. घामाचे डाग पडतात, घामाचे डाग पडतील, परफ्यूमचे पडतील. आणि समजा लग्न कार्यात शुभ कार्यात आपण जेवायला बसतो, लहान मुलं येतात पटकन पकडतात, त्यांचे पण डाग लागतात. पण तुम्ही काय करा, समजा तेलाचा डाग आहे तर आपली टेलकम पावडर असते ना ती घ्या, त्याच्यावर टाका, ऑब्झर्व केले तर त्यातल्या त्यात ती तुमची कमी. आणि ड्राय क्लीन शक्यतो आपण किती आता काही महिला काय करतात, साडी एकदा नेसली की लगेच ड्राय क्लिनिंगला, तसं नका करू. तुम्ही कमीत कमी 5-6 वेळा ती साडी वापरा. ड्राय क्लिनिंगने साड्या तेवढी त्याची शाईन नाही राहत, त्याची ग्लेज नाही राहत, ती थोडी थोडी मग उतरत जाते. तुम्ही 5-6 वेळा तुम्ही वापरा, तिचा यूज करून घ्या आणि मग तुम्ही ती ड्राय क्लीनला द्या. नक्कीच. सो खूप उपयुक्त माहिती आहे. आणि जर तुम्ही म्हणाल असाल की आम्ही नेसून आले, तर शक्यतो जेव्हा आपण ती साडी इथे खोचतो इकडे शक्यतो त्याला घामाचे डाग पडतात. त्यामुळे शक्यतो ती फार टाईट बांधू नका. जमल्यास कॉटन जर तुम्ही वापरता असाल परकर वगैरे तर ट्राय की तिकडे थोडीशी पावडर यूज करून जर घामावे आल्यानंतर ती साडी थोडी हवेत थोडीशी हवेत ठेवा, तिला हवा लागू द्या, जेणेकरून तिच्यात असलेलं जे पाण्याचं आद्रतेचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. आणि नंतर तुम्ही 1-2 दिवसांनी ती. आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कधीच ठेवू नका. येस, तसं मी म्हणाले. प्लास्टिक माझ्याकडे आता एवढ्या छान छान साड्या आहेत, पण मी प्लास्टिक कुठलीही साडी प्लास्टिकच्या बघा हवेशीर ठेवलेली आहे आणि माझ्याकडे कुठलाही स्टॉक शिल्लक राहत नाही, पटापट जातो. त्यामुळे हे फार उपयुक्त टिप्स दिलेली आहे आणि एक्सपर्ट कडून आलेले आहेत. तर नक्कीच ऐका की आपल्या प्युअर सिल्क किंवा पैठणी साड्यांची काळजी कशी थोडक्यात घ्यावी ते आम्ही सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच की आम्हाला इथे इतक्या सुंदर साड्या दाखवल्याच नाहीत, इतका वेळ तुम्ही आम्हाला दिला. तुम्ही सुद्धा बरेच दिवस आमच्याकडे फोन करून वेळ मागितला, पण आम्ही तुमच्यासाठी वेळ दिला. तुम्ही फार चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार केला. थँक्यू. तुम्ही ग्राहकांचं मन जिंकलंय. थँक्यू सो मच. आणि हीच पोचपावती आहे, ही पोचपावती तुम्ही सुद्धा अनेक वेळा देत असता. सो मज्जा पेंग पुन्हा पुन्हा असे छान छान व्हिडिओ करणार आहे. मी पुन्हा काकड पैठणीमध्ये येणार आहे, कारण काय त्यांचं जे बाकीचं कलेक्शन आहे ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. वेळ काढून येऊया, कारण काय इथे फार गडबड असते, गिराईक सतत येत असतात, वर्दळ असते. सो त्यांनी हा वेळ दिला तो सुद्धा खूप झालेला आहे. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही सांगता आली तर सांगा. वीकेंडला शनिवार रविवार सुट्टीचा दिवस ना खूप गर्दी असते. येस, ग्राहक कंटाळतात, बाहेर वेटिंग उन्हाचे दिवस आहे, तर थोडस तुम्ही आम्हाला पण सहकार्य करा. आमचे मुलं जी आहेत दाखवणारी ती पण दिवसभर दाखवून थकतात. थोडं ऑड डे ला या ना. येस, तुम्हाला खूप सारं कलेक्शन पाहिलं. तुम्हाला वेळ नसेल तर शनिवार रविवार याच तुम्ही. बरोबर, असं म्हणत नाही की तुम्ही येऊ नका. असेल तर शनिवार रविवार यार, पण गर्दी असते, गर्दी असेल आणि तुम्हाला जर जास्त वेळ घालवायचा असेल, थोडं व्यवस्थित कलेक्शन बघायचं असेल तर त्यांना सुद्धा तो वेळ द्या, म्हणजे तुम्हाला उत्तम कलेक्शन पाहायला मिळेल. अदरवाईज त्यांचा स्टाफ खूप छान आहे, ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि ते इतके सहज तुम्हाला दाखवतील साड्या की ते पण कंटाळणार नाही, ते अगदी मनापासून दाखवतात. त्यामुळे काकड पैठणी अगदी घरासारखं वातावरण आहे. नक्की या, आलात तर मला कळवा कोणती साडी घेतली, काय अजून डिटेल्स हवे असतील तर ॲज युजल मला कमेंट्समध्ये DM करा. नक्की मी रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली पुन्हा भेटणारच आहे. पुन्हा भेटूच. नमस्कार.